मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना असून त्याचा लाभ मिळाल्याने सध्या महिलांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने महिला खुश आहेत। दिवसेंदिवस अर्जाची वाढती संख्या पाहून सरकारने नुकतीच अंतिम तारीख ही वाढवली होती। तसेच ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने यापूर्वीच दिलेले आहे। लवकरच सरकार 4,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 तारखेला किंवा त्यापूर्वी महिलांच्या खात्यात ट्रान्स्फर केला जाईल। आता पाहूया 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना 4,500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। आतापर्यंत 1,60,00,000हून अधिक महिलांना 3,000चा पहिला टप्पा आणि दुसरा हप्ता मिळाला आहे आणि दुसरा हप्ता ज्यांना 3,000 मिळालेले नाहीत त्यांना तिसऱ्या हप्त्यात 4,500 मिळतील आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळालेले आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये मिळतील। माझी लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्यासाठी पात्रता काय असेल तर मित्रांनो, ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे त्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्रता निकषांची पूर्तता महिलांनी केली असेल तरच तिसरा हप्ता मिळेल। याशिवाय ज्या महिलांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत त्यांनाही तिसरा हप्ता मिळेल। आता जाणूया लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची यादी कशी तपासायची। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची यादी अधिकृत वेबसाईटवरून पाहू शकता किंवा जवळच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेद्वारे तिसऱ्या हप्त्याची यादी तपासू शकता। राज्य सरकारने नुकतीच पात्र महिलांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये त्या महिलांच्या नावाचा समावेश आहे त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल। त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही यादीतील नाव तपासणे आवश्यक आहे, कारण यादीत नाव असेल तरच महिलांना पुढील हप्ता मिळेल। तर मित्रांनो, हा होता माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील छोटासा व्हिडिओ। असेच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुमचा निरोप घेतोय। नमस्कार।